हॉस्पिटलचं नाव ए बाई, ते नाव राहू देत, पुढचं काय ते बोल. हा, नावात काय आहे नाही का? ते आमच्या सोलापुरात जे हॉस्पिटल आहे ना, त्याच्या पुढच्या बाजूला बघा एक मोठा बाजार आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला एक मोठं सोनाराचं दुकान आहे बघा. तिथे आहे ना मी साफसफाईचं काम करायची. सांगते सांगते. त्या सोनाराच्या दुकानात का नाही, ही पोरगी बघा साडी नेसून ते काय म्हणतात, सेल 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 गर्ल. हा, तुम्ही तिथं सेल गर्ल होता ना? नाही, मला आठवत नाहीये. अगं आठवत नसलं म्हणून काय झालं? म्हणजे तसं काही घडलंच नाहीये असं नाहीये ना? आता ती म्हणतीये म्हणजे काहीतरी खरं असेल ना? आत्याई, अगं काल तू काहीतरी सामानाची लिस्ट देणार होतीस ना, ऑफिसवरनं येताना घेऊन आलो असतो. ती सामानाची लिस्ट राहू देत बाजूला. पहिली आपली वनिता काय म्हणते ते बघ. काय म्हणतेय वनिता? अरे ती म्हणतेय की मीनाक्षी सोलापुरातल्या कुठल्या तरी ज्वेलरच्या दुकानात काम करत होती. आता तिला आठवत नाही म्हणून काय झालं? आपली वनिता कशाला खोटं बोलेल? मग तू आजच्या आज त्या दुकानाचा पत्ता काढ ना. काय ग वनिता, आत्याई म्हणते ते खरंय? एकदम 100% खरे बघा अभिदादा. ह्या पोरगीला मी त्या दुकानातच बघितलं होतं. बर बघा, नीट विचार करून सांग. वनिता जे काय बोलली ते बोलली. आता मला काही विचार करायची गरज वाटत नाही बघा. मग तुझ्या नवऱ्याचं नाव काय ग? मी काय विचारलं वनिता? त्याचा काय संबंध इथं नाही का? तू फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या नवऱ्याचं नाव ना सांगते की, परवा दुकानात घेतलं होतं मी. माझ्या नवऱ्याचं नाव ना आत्याई, हे हिचं असं आहे, हिने सांगितलेलं ठिकाण शोधायचं ना, म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा घालावी लागेल आपल्याला. करा करा अभिदादा, किती माझी मस्करी करायची ना तेवढी करा. पण मी तुम्हाला सांगते, ह्या पोरगीला मी कुठं बघितलं होतं ना, ते एक दिवस मी आठवणार म्हणजे आठवणारच. माझ्या नवऱ्याचं नाव काय होतं? दगडू खंडू. वनितामुळे या घरात कधीही काहीही होऊ शकतं. मी कोण हे तेही सगळ्यांना कळू शकतं. तिच्या बोलण्यावर बाकी कोणी विश्वास ठेवत नसलं तरी आत्या तिच्या बोलण्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकतात. मग आता काय करायचं? मीनाक्षी, कसला विचार करतेस? काही नाही, सहजच बसले होते. हे काय आणलंय तुम्ही? हे खास तुला दाखवायला अल्बम घेऊन आले मी. यात आमचे लग्नाचे फोटो आहेत, सोहा अभिचे लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो आहेत आणि काही फॅमिली फंक्शनचे पण आहेत. आता तू म्हणशील की हे मला दाखवायला का घेऊन आलायत, हो ना? कसं आहे ना, काही काही वस्तूंशी, व्यक्तींशी आणि वास्तूंशीही आपल्या आठवणी जोडलेल्या असतात आणि मग त्या गोष्टी समोर आल्या की आपण त्या गोष्टीचा पटकन आपल्या त्या आठवणीशी संबंध जोडतो. आता काय सांगावं, हे फोटो पाहून तुला तुझ्या घरची माणसं आठवतील. आपण आपल्याकडून प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आणि हे बघ, मला तुमच्या त्या मेडिकल ट्रीटमेंट मधलं फारसं काही कळत नाही, पण एक शिक्षिका म्हणून मुलांकरता त्यांच्या कलांनी जे जे काही करता येतं ना, ते सगळं मी आता तुझ्या बाबतीत करणार आहे. काय ग, काही आठवतंय का?
प्रयत्न करतेय. आपल्या आयुष्यात नाती किती महत्वाची असतात ना. नक्कीच. मी तर म्हणते आपल्या आयुष्यात नात्यांशिवाय दुसरं आपलं असं काही असूच शकत नाही. तुम्ही आनंदात असलात तरी ती नाती जवळ हवीत आणि दुःखात असलात तर तुम्हाला सावरायला पण तीच नाती असतात. ही नाती खूप आधार देतात, माणसांना पण आणि घराला पण. आमच्या शाळेत संस्थेने काही अनाथ मुलांना दाखल करून घेतलं होतं. त्यांच्याकडे बघताना मला नेहमीच वाटायचं, जेव्हा बाकीच्या मुलांना त्यांचे आई वडील घ्यायला येत असतील तेव्हा यांना काय वाटत असेल. ही नात्याची पोकळी त्यांना टोचत नसेल का. म्हणजे संस्था आधार देईल त्यांना, पण ज्या मायेची त्यांना गरज आहे ती माया कोण देणार आहे. या फोटोत तुम्ही खूप छान दिसताय. हा, कुठला फोटो आहे बघू. अगं, आमच्या लग्नाच्या वेळचा फोटो आहे तो. तेव्हा हे वकील म्हणून प्रॅक्टिस करत होते. आणि वंश पण पहा ना, आमच्या लग्नाच्या मंडपात त्यांचा त्यावेळी सुद्धा आत्तासारखाच दरारा होता. अविनाशची बहीण, पण माझी सख्खी बहीण म्हणून माझ्या आजूबाजूला वावरत होत्या त्या. जेव्हा अविनाशनी माझ्या गळ्यात वरमाला घातली तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. अविनाशच्या आधी पण माझं नातं त्यांच्याशीच जुळलं होतं. मला पण तुमच्यासारखी नवीन नाती हवी होती. आणि त्याच नात्यांच्या शोधात असताना एका राक्षसाच्या गळ्यात वरमाला घातली. मला माहित नव्हतं तो दिवस आणि त्यानंतर आलेली रात्र माझ्या आयुष्यातल्या नरकाची सुरुवात होती. बायको, ए बायको, खाली का बसली. अगं बेडवर बसायचं होतं की. अगं आपलाच आहे. जा, मीच खाली बसतो. फायनली लग्न झालं बायको. बायको, दॅट्स नॉट फेअर. आपण तुझ्या बरोबर एवढ्या गप्पा आणतोय आणि तू का गप्प आहे. काय बोलू मी. ते बी मी सांगू. काहीतरी असेल तुम्हाला तुला सांग की. हे सगळं काय चाललंय. अगं माझी भोळी बायको. आमची म्हातारी मारायच्या इथे समजा उरकायचं होतं. काय बोलताय तुम्ही. कळेल तुला लवकरच कळेल. पण त्याआधी एक गिफ्ट आणलंय तुला. हे बघ, बस बस नीट बस. बस, पाणी का आलंय डोळ्यात. हा, गिफ्ट. अवघड की, तुला लय आवडणार आहे. अगं काय किती वेळ लावती. फेकून दे. उघड. आवडणार तुला नक्की. आवडलं. हा सगळा काय प्रकार आहे. बायको,
कसे जेव्हा मुलीचं लग्न होतंय ना तेव्हा ती सासरच्या स्वर्गात प्रवेश करते. आणि तुझं लग्न झालंय पण तू वाळवंटात प्रवेश केलाय. मग वाळवंटात काय उगवतं? निवडून का? तुझ्यासाठी हिरवगार निवडून का? घे. नको धर. नको. मी नात्यांच्या प्रेमात पडताना एका भयंकर जाळ्यात अडकले होते. फुलांची स्वप्न पाहिली होती, पण पदरात मात्र काटेच पडले होते. माझा लग्नाचा निर्णय सपशेल चुकला होता आणि त्यानंतर काही दिवसातच कळलं की मी माणसाशी नाही, एका राक्षसाशी लग्न केले. माझी आई आणि प्रॉपर्टी तिला देते. तुला सांगितलं ना का केली प्रॉपर्टी तिच्या नावावर? सांगितलं तर ना आपल्या नावावर करायची प्रॉपर्टी. अहो सोडा, त्या आई आहेत तुमच्या. आपल्या आईशी कोणी असं वागतं का? सोडा सांगतेय ना. अहो सोडा, अहो सोडा सांगतेय ना मी. सोडा. आपण शेवटची वॉर्निंग देतोय तुला, लक्षात ठेवायचं, कळलं ना? आपलं ऐकायचं, नाही तर पुढच्या वेळेस वाचवायला कोण नाही यायचं, डायरेक्ट पोचवायला येतील. सावकाश सावकाश. मला माफ कर पोरी, माफ कर. आई, अहो तुम्ही असं का बोलताय आणि तुम्ही का माफी मागताय? सांगते, सगळं सविस्तर सांगते. तुला आता सगळं माहित असायला हवं पोरी. विक्रमला, तुझ्या नवऱ्याला सगळी संपत्ती त्याच्या नावावर हवी आहे. पण मी असं मृत्यूपत्र केलंय की सगळी संपत्ती त्याला नाही, त्याच्या बायकोच्या नावावर होईल. आई, अहो असं का केलं तुम्ही? तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना. एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध झाली तर ते माहिती तो वेड्यासारखं वागतो. माझ्याजवळ दुसरा काही उपाय नाहीये ग. पण तुम्ही माझ्या नावावर केलेत म्हणजे आता ते मला. तुला तो काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. फक्त तू माझ्यासाठी एकच काम करायचं. सांगा ना. त्याने कितीही आग्रह केला तरी त्याने सांगितलेलं एकाही कागदावर कधीही सही करू नको. अहो पण एक वेळ माझ्या बाबतीत तो बदला घेईल, तुझ्या बाबतीत तो बदलेल, तुझ्या स्वभावाने तो बदलेल. तुला माहितीये तो वेडा आहे, तापट आहे, विक्षिप्त आहे. माहितीये मला, पण जसाही झाला तरी माझा मुलगा आहे ना ग तो. हे बपोरी, आत्ता तो मला जीव घ्यायला बघतोय, पण मी आहे तिला जीव लावायला बघते ग. मीनाक्षी, काय झालं? तू रेडी नाही झालीस अजून? अगं मी तुला कॉल केला होता. तयार होऊन कुठे जायचं होतं? डॉक्टरांकडे. अगं दादाही पोहोचेल इतक्यात, मी त्याला कॉल केला होता. आपल्याला आत्ता डॉक्टरांकडे जायचंय? हो,
हे बघ, तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत ना, एवढ्यावरच शांत नाही बसायचं आपल्याला. आता ह्या पुढे काय ट्रीटमेंट करायची हे विचारायचं आहे त्यांना आपण, म्हणूनच मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. डॉक्टरांकडे जायचं असेल तर उशीर करून चालणार नाही. मीनाक्षी आण, मी माझा पसारा आवरून निघते, तू पण पटकन आवरून घे. हां ओ मीनाक्षी मॅडम, चला रेडी व्हा. जायचंय आपल्याला, मी फ्रेश होऊन येते. डॉक्टर देसाईंनी तुमच्या केसबद्दल मला कल्पना दिलेली आहे, पण आज त्यांची उपडी असल्यामुळे ते काय येऊ शकले नाही, म्हणून ही केस माझ्याकडे आलेली आहे. मॅडम, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही काळजीपूर्वक द्यायचे. तुम्ही तयार आहात ना? तुम्ही घाबरल्यासारखं काय वाटतंय? नाही, तसं काही नाही. रिलॅक्स रिलॅक्स, हे घ्या. बरं वाटतंय ना? दे. बघा तुम्हाला काय आठवतं का, आठवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर, जरा. जस्ट एक सेकंड, अर्जंट कॉल आहे. ओके. हां बोल शंकर. शंकर, यावेळेस मीनाक्षीच्या बाबतीत कुठलीही रिस्क नको रे बाबा. हो, जे मागच्या वेळी घडलं ना ते शेवटचं. हं? दादा, तुला चहा आणू का? नको. आणि हो शंकर, या प्रकरणात तू स्वतः लक्ष घाल. स्वतःची खात्री झाल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुम्ही त्यांच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणं ही आता माझी जबाबदारी. मी स्वतः जाणार आहे त्यांच्यासोबत. अरे शंकर, काय? कसा चाललाय गेम? आज तरी जमतंय का चॅम्पियनला हरवायला? अभि, तोच प्रयत्न चालू आहे. बरं शंकर, तू यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली असं म्हणत होतास? हो, यांचा पेपरमधला फोटो पाहून एका व्यक्तीचा फोन आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की ते यांना ओळखतात. पण कोण होते ते? म्हणजे त्यांचं यांच्याशी काही नातं वगैरे?